आज ऑल इंडिया उलमा बोर्ड के जानिब से मुतवल्ली विंग औरंगाबाद शहर महिला अध्यक्ष पद पर औरंगाबाद शहर की जानी मानी सोशल वर्कर और संजय नगर बाईजीपुरे के माजी नगर सेविका नूरजा बेगम रहमान खान इनकी आज नियुक्ति की गई और इस कार्यक्रम के अध्यक्ष पद पर राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के शरद पवार गट राजा राजपुरकर सर जो महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष ओबीसी सेल के हैं, इनके मौजूदगी में इनको यहाँ नियुक्ति पत्र दिया गया। और उसी के साथ हमारे साथ उलमा बोर्ड के महाराष्ट्र के उपाध्यक्ष जनाब शेख आसिफ शेख महबूब साहब और एडवोकेट हमारे जिशान जैदी साहब, उसी के साथ हमारे उलमा बोर्ड के शेख गुलाम कादिर साहब और उसी के साथ हमारे मीडिया सेल के सैयद अहमद साहब, शेख मुकीम भाई और हमारे रामदास लोकरे सर जो हमारे साथ हमेशा रहते हैं और तमाम उलमा बोर्ड के मेम्बर की यहाँ बहुत तादाद में मौजूदगी थी, जिसके चलते ये प्रोग्राम रखा गया। किस पोस्ट पर इनकी नियुक्ति की गई? नूरजा रहमान खान बाजी की औरंगाबाद मुतवल्ली विंग शहर महिला अध्यक्षा पद पर इनकी नियुक्ति की गई। और आज तो राजा राजपुरकर सर आए हुए हैं और ये महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष के ओबीसी सेल के प्रदेश अध्यक्ष है। इनसे हमारा बहुत लगाव है। क्योंकि मुतवल्ली विंग के अंदर पूरे दरगाह आते हैं, मस्जिदें आते हैं और जो खादिम खुद्दाम पीरजादे जो गवर्नमेंट ने उनको जीआर दिया है, उनका एसआर नंबर 339 है, जो कि ये ओबीसी में आते हैं। इनकी भी बहुत सी समस्या है। इनके कास्ट सर्टिफिकेट है, कास्ट सर्टिफिकेट की वैलिडिटी है और इनको और उसी की तरह ओबीसी वालों को जो सरकारी कर्मचारी होते हैं उनको प्रमोशन नहीं है सर, ओबीसी वालों को तो उनको प्रमोशन भी मिलना और उनको हर ओबीसी वालों को फैसिलिटी मिलना। ओबीसी महामंडल है, उसमें ओबीसी में सभी समाज के आते हैं, उसका कोटा ही नहीं आता ओबीसी महामंडल का। अभी लोन भी बंद है उसका, तो ओबीसी समाज सभी उसमें होके मुसलमानों में भी बहुत से है, जैसे कि जुला है, अंसारी है, मुजावर है, खादिम है, खुद्दाम है, पीरजादे, जो दरगाह से रिलेटेड ज़्यादा लोग। तो हम आपसे एक निवेदन करते हैं कि आपको बुलाने का मकसद ये था कि हमारे को आपका सपोर्ट मिले और ये मुतवल्ली विंग पूरे ऑल महाराष्ट्र के लेवल के अंदर जो भी दरगाह मस्जिद पे जो भी अत्याचार अन्याय हो रहा है, उनके इंसाफ के लिए हम आपके पास आए हैं और हमको आप इंसाफ दिलाएंगे ये हम मानते हैं। मराठी बोल चालेल? आज ऑल इंडिया उलमा बोर्डच्या या मुतवल्ली विंगमध्ये आज या पत्रकार परिषदेला मला त्या ठिकाणी आमंत्रित केलं। खरं तर माझे सहकारी फैजल भाई आणि आमचे संबंध गेल्या काही एक महिन्यापासूनचे वर्षापासूनचे आहेत। ज्या वेळेला अशा प्रकारचे सामाजिक कार्यक्रम असतात, ज्या वेळेला या ठिकाणी मग औरंगाबाद असेल किंवा इथून कुठेही असेल, ज्या वेळेला कार्यक्रम असतात त्या वेळेला त्या कार्यक्रमाला मी आवर्जून उपस्थित राहतो, वेळ काढून येतो। आजही औरंगाबादमध्ये माझ्या ओबीसी सेलचा महाराष्ट्रातल्या मराठवाडा विभागाचा मेळावा होता, आढावा बैठक होती। त्यात करून अशा वेळेला त्यांनी मला एक कार्यक्रम सांगितला होता की या ठिकाणी आमच्याकडे कार्यक्रम आहे, आपण यायला पाहिजे। खरं पाहिलं तर या देशामधला मुस्लिम हा तितकाच या देशाचा आहे जेवढा या देशामधला हिंदू एकत्र आहे। हिंदू असेल, मुसलमान असेल, हे दोन्ही जर तुम्ही मानवतावादीच्या एका अँगलने जर पाहिलं तर ही सगळी माणसं आहेत आणि माणसाला माणसाप्रमाणे ठेवणं, माणसाप्रमाणे वागवणं ही आपली संस्कृती आहे। कुठेतरी गेल्या काही दिवसापासून काही अशा घटना घडत आहेत ज्या माणुसकीला काळीमा फासणाऱ्या घटना आहेत। आताच काही दिवसापूर्वी घटना घडली ज्याच्यामध्ये विशाळगडावरती गजापूर नावाच्या एका गावामध्ये काही लोकांनी, काही समाजकंटकांनी त्या ठिकाणी अशा प्रकारचं कृत्य केलं जे निषेधार्थ आहे। मला हे कळलं, मी फैजलभाईंनी मला फोन केला होता, आसिफ खलिफे माझे सहकारी मला फोन केला होता, अनेक लोकांनी सांगितलं। मी आणि राज्याचे माजी मंत्री आदरणीय जितेंद्र आव्हाड साहेबांनी भूमिका घेतली आणि ठरवलं की आपण तिथे गेलं पाहिजे, आपण त्या लोकांना भेटलं पाहिजे। या माध्यमातून मी स्वतः त्या ठिकाणी विशाळगडावरती गेलो होतो, गजापूर गावाकडे गेलो। 144 सेक्शन होतं, कलम लागलं होतं। 144 कलममध्ये जर त्या ठिकाणी मी जर गेलो तर माझ्यावरती त्या ठिकाणी दंडात्मक कारवाई होऊ शकते, मला त्या ठिकाणी जेलमध्ये टाकलं जाऊ शकतं। पण असं असताना देखील माझी काही माणसं त्या गजापूर गावामध्ये आहेत, त्या माणसावरती अत्याचार झालेले आहेत, अन्याय झालेले आहेत आणि त्या लोकांना माझ्या या देशाकडनं, माझ्या समाजाकडनं, माझ्या पक्षाकडनं अपेक्षा आहे, या महाराष्ट्राकडनं अपेक्षा आहे की त्यांना सुरक्षितता मिळावी करून।
अशा परिस्थितीमध्ये ही लोक त्या ठिकाणी कुठल्या परिस्थितीत आहेत, त्या ठिकाणी त्यांना सुरक्षितता आहे की नाही आहे, त्यांना जेवायला अन्न आहे की नाही आहे, त्यांना कपडे वस्तू आहेत की नाही आहेत, आणि ज्या पद्धतीने जे काही गोष्टी घडल्या होत्या त्या गोष्टी वास्तविकपणे समजून घेण्यासाठी त्या ठिकाणी मी गेलो. आणि या सगळ्या गोष्टी लक्षात घेतल्यावरती एक मात्र कळतं की छत्रपती शिवरायांचा वारसा हा अशा प्रकारचा नाही आहे. शेतकऱ्याच्या शेताच्या मला वाटतं देटाला आणि एका महिलेच्या केसाला कधी पदराला हात लागेल अशा प्रकारची मानसिकता किंवा संस्कृती छत्रपती शिवरायांनी आम्हा महाराष्ट्रामध्ये कधी दिली नव्हती. त्यामुळे ह्या ज्या लोकांनी छत्रपती शिवरायांच्या नावावरती हा जो उद्रेक केलेला आहे हा निंदनीय आहे, निषेध करण्यासारखा आहे. आमच्या पक्षाने स्पष्ट म्हटलेलं आहे की ही जी कोणी लोकं होती या लोकांवर तात्काळ कारवाई करण्यात यावी आणि अटक करण्यात यावं. इतकंच नाही, त्यांच्यातील सक्त अशा प्रकारची त्या ठिकाणी शिक्षा ठोठावण्यात यावी. महाराष्ट्रामध्ये सर्वांनी एकत्र राहिलं पाहिजे, गुण्या गोविंदाने राहिलं पाहिजे. ज्या प्रकारचं ज्या ठिकाणी अतिक्रमण असेल त्या अतिक्रमण सरकारच्या ज्या ज्या काही फ्रेम्समध्ये असतील, ज्याप्रमाणे त्या ठिकाणी लिगलच्या ॲप्शनमध्ये असतील त्या ठिकाणी त्या गोष्टी काढल्या घ्याव्या. पण अतिक्रमणाच्या नावाखाली जर एखाद्या ठिकाणी समाजाचा छळ होत असेल, एखाद्या घटकाचा छळ होत असेल तर हे आम्हाला मान्य नाही. मला असं वाटतं की या गेल्या निवडणुकामध्ये लोकसभेच्या फैजलबाई, मला असं वाटतं की ज्या ठिकाणी मायनॉरिटीने, अल्पसंख्याक समाजाने ज्या पद्धतीने इंडिया आघाडीला मतदान केलेलं आहे, इंडियाच्या सोबत राहिलेली आहे, लोकशाही वाचवण्यासाठी, संविधान वाचवण्यासाठी ज्या पद्धतीने त्यांनी ताकद दिलेली आहे, मला असं वाटतं की आता कुठेतरी हा भारतीय जनता पार्टी असेल किंवा ही मनुवादी सरकार असेल हे कुठेतरी बिथरलेलं आहे आणि कुठेतरी बिथरून अशा प्रकारचं कृत्य यांच्याकडनं होत आहे. महाराष्ट्र कदापि सहन करणार नाही. देशाची निवडणूक असेल किंवा राज्याची असेल, महाराष्ट्रामध्ये तुम्हाला ह्या गोष्टी आम्ही असेल त्या तुम्हाला आम्ही जागेवर दाखवून देऊ. मात्र एवढंच नाही, एक मात्र सांगेन की ज्या वेळेला माझा मुस्लिम बांधवाला ज्या वेळेला तो असुरक्षित वाटेल, त्याची बहीण असेल माझी असुरक्षित असेल, त्या वेळेला हा हिंदू बांधव त्यासाठी धावून जाईल, हे मत तुम्हाला मी सांगतो. रोज नई खबरों को देखने के लिए हमारे औरंगाबाद समाचार चैनल को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए हमारे बेल आइकन को दबाइए ताकि हर खबर की नोटिफिकेशन आपको मिलती रहे.